वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय जय रघुवीर समर्थ करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतुकाया किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यारिकं मोहवशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयना निलये निजेऽपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, सुखावसाने त्विदमेव सारम्, दुःखावसाने द्विदमेव गेयम्, देहावसाने द्विदमेव जाप्यम्, गोविन्द दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, करारविन्देन पदारविन्दम्, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिब स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. भावार्थ एकनाथी भागवत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो श्री जनार्दना. भावार्थ नेमिता चरणा, जेने सहित मीपणा नाहीच जाना स्वय केले, लिंग देहाची निमर्दने तेची जनार्दन जनाचे अर्दन, या लागी नामे जनार्दन प्रकट जान प्रसिद्धी, तुझी ऐसीची करणी कर्म करता नुरवणी, सुखे नांदविसी जनी समाधानी जनार्दन, सुखेची सुख तुझे नाम घेता घातू करीसी जीविता, जीव घेऊनी तत्वता होसी सर्वदा कृपाळू, तुझे नामाची या प्रबळ बळ माता नुधविती कडी काळ, चारी मुक्ती केवळ होती निच्छळ निजदासी, नामे वडे रसाळ देणे त्यात तुझे स्वरूप कवन जाणे, सांडूनी जा नने नेनने निवांत राहणे तत्वता, तुझ्या स्तुती वादू करणे तव परतली श्रुती पुराणे, तेथ माझे आरुष बोलणे कोठे कोण सारावे, तुझ्या स्तुती वादू ते मौन तुझ्या कळवळा ते कीर्तन, काही न करणे ते अनुसंधान साचार जान श्रीकृष्ण, ऐसी याही तुझे ठाई अचाट हाव उठिली पाही, तेची अर्थी चित्त देई कृपा निर्वाही गुरुराया, अखोदे प्रकाशू पाहे चांदा शक गुरुडासी घेम खांदा, तैसा मी एकदश स्कंदा मूर्ख नुसदा टिखारती, ऐशी विषयाची गुरुनाथा कृपा करावी सर्वता, ग्रंथ रचना ग्रंथार्था सार्थकता करावी, ऐशी विनवनी एकदा कृपा पद्म करू ठेविला माता, तव उद्योगकार झाला ग्रंथा यथार्थ तथा निजदीपे, नवल कृपेची करणी अर्थ चिंतामणीची खाणी, उघडली तक्षणी पदार्थ क्षणी कवी मुद्रा, लेता सिद्धी अलंकार कवन साकडे लेणार, ताल राखता खांब सूत्रा लेपाच्या करा प्रयास कायम, बापाची पक्वाने घेऊनी बाळ घाली पापाची वदनी, तेने साचती तो संतोषणी होय मुखी सुखाचा, तशीच हे कथा तूच ग्रंथू तुझी कविता, तेथे कोणी घ्यावी अहंता मी करता म्हणून, गुरुने सांडविली अहंता शेकी राहू निधीची सोहता, ती थमिक एक करता हे सर्वधन सरे पाय, सुचिता अहंकाराचा झाडा सूचना ही होय त्याच जोडा, जो आपण याती मनवणे वेळा तोची गाडा अतिचतुर, तशीची हे होईल वार्ता या लागी गुरुनाथा चरणी ठेविला माता, करता कविता तुझी तू मागील ग्रंथ संगती, पंचमाध्यायाचे अंती नारद वसुदेवा प्रती बोलिला उपपत्ती ते, ऐशी हा परमार्था श्रीहरी
लीला विग्रही देहधारी अवतारला तुमचे घरी भाग्य करी नटनाट्य हा ईशाचाही निज ईशू वैकुंठाचा निज निवासू परमात्मा परेशू जगदीशू श्रीकृष्ण तेची नारद वचनाप्रमाणे पार्थावया श्रीकृष्ण मिळवून या देवगण द्वारकेशी जाणस वयाले शुकमने परीक्षितीशी पहावया श्रीकृष्णमूर्ती सुरवर द्वारकेशी येते विचित्र स्तुती तेही केली श्रीकृष्णमूर्तीचे कवतिक पहावया देव सकडिक चतुर्मुख पंचमुख वेगे षण्मुख पातले करावया सौ प्रजा उत्पत्ती पूर्वी नेमिला प्रजापती तोही आला द्वारकेपती कृष्णमूर्ती पहावया सनकादिक आत्माराम अवप्राप्त सकळ काम तेही होऊन आले सकाम मेघश्याम पहावया भूतनायक रुद्रगण आले 11 जण पहावया श्रीकृष्ण भूतगण समवेत पहावया श्रीकृष्ण राहो घेऊन गणांचा समुदाय द्वारकी आला महादेव भूत भविष्याचा पाहतो त्रिकाळ ज्ञाता श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा थोर लागली नीलकंठा धावता मोकट्या सुटल्या जटा कृष्ण वरिष्ठ पहावया 49 मरुद्गण तेनिसी इंद्र आला आपण पहावया श्रीकृष्ण स्वयजान सादर सांडोनिया रवी मंडळा 12 आदित्याचा मेळा पहावया कृष्ण सोहळा तृषित डोळा घेऊन आले सूर्य अधिष्ठीला डोळा देखे पदार्थ सकडा कृष्ण न देखता आंधळा सूर्य पावला अंधत्व पाहता श्रीकृष्णाचे मुख कमळ फिटले सूर्याचे पटळ मग देख नाम झाला केवळ सर्वांगे सकळ स्वैरवी तिन्ही अग्नी ते जाळे परिध्रुमे ते झांकोडले कृष्ण देखताची उजळले निर्मुध झाले ते निज तेजे 8 वसूंचा मेळा पाहू आला श्रीकृष्ण लीला मने मदनाचा पुतळा तव तो खेळलेला श्रीकृष्णांकी अश्विनी कुमार धन्वंतरी तेही भवरोगे पिडिली बारी कृष्ण दर्शनामृत करी निरुज क्षणावरी ते झाले ऋषभदेव अंगिरस रुद्र मिनले असमसाहास विश्वेधा साध्य देव बहुवस देवी आकाश जातळे आमूची गायन कडा मोठी होते गंधर्वाच्या पोटी ते कृष्ण वेणुगीतासाठी झाली शेवटी नसरती यालागी दर्शनाची आस क्षणाक्षणा पाहती वासत त्यासी गायन कडा सावकाश दिजली सुरस कृपा मात्रे अप्सरा म्हणती आम्ही नाचती तव काढी याच्या फना रंगती एकेची ताले लाजवणी तक्षणी सांडिल्या त्या दिनवदना कामिनी आल्या दर्शना लागोनी नाचो शिकविल्या नाचणी रासरंगणी भ्रुकुट मात्रे पाहवया श्रीरंग आले पाताळीचे पन्नग सिद्ध चारण अनेक विद्याधर सांग समुदाय कश्यपादी ऋषीश्वर अर्यमादी पितर गुह्यर्क आणि किन्नर आले अप्सरस वगनेसी जेव्हा विमानाची या पंक्ती दाटली या द्वारकेपती पहावया श्रीकृष्णमूर्ती आले सुरपती स्वानंद जेने शरीरे श्रीहरी नाना चरित्राचे करी यश विस्तारिले संसारी दुराचारी तरावया एकता श्रीकृष्ण कीर्ती चतुर्विध प्रायश्चित्तांसी गती कुंडलीची निश्चिती श्रवणार्थी सादर जाहलिया भावे घेतलिया श्रीकृष्ण नाम सकळ पातका करी भस्म देवी देखिला पुरुषोत्तम विश्रामधाम जगाचे ठाण ठकारे अति उत्तम सुरनरान माझी मनोरम डोळ्या जाहाला विश्राम मेघश्याम देखोनी मुकट कुंडले मेघा आला कासेत कसिला सोनसडा कंठी रुडे वनमाळा घन सावडा शोभतू लावण्य गुण निधाने अवतार माळे मुख्य रत्न देवी देखिला श्रीकृष्ण निवासस्थान द्वारका कृष्ण अधिष्ठिरी पुरी कनक सांची आहारी रत्ने जाडिली नाना कसुरी तेज अंबरी नसामाय जे द्वारके भीतरी कामधेनु घरोघरी कल्पद्रमांची आहारी खेळणी द्वारी चिंतामणीची द्वारका जननी निवासी अंसी घरी नवरत्नांची आराशी रिद्धी सिद्धी करुणी दासी ऋषिकेशी नंदतू कृष्ण रूपाची या लालसे डोळ्यात येणे लावी ती पिसे आवडी जाहले मोर पिसे अति डोळे अंगी हरिअंगी कैसी बरवेपणाची शोभा पाहता नैनी निगती जीवा रसाळपणे तो वालभा उपनिषद गाभा साकारला कृष्ण पाहावया आवडी होता हे देवाची परवडी डोळ्या थोर लागली गोडी अर्थ घडी नवी संबती कृष्ण रूपाचे कौतुक पाहता नयना लागली भूक अंतरिणी बड दाटले सुख तरी अधिकाधिक भुकेले अवलोकिता श्रीकृष्णासी दृष्टीसी दाटणी होतसे कैसी मंडप घसनी न्याहारासी ऋषिकेशी पाहावया मागे पुढे श्रीकृष्णाशी देखुनी वेढिले चौपाशी भाग्य उपजले डोळ्यांसी पूर्ण पुरुषाची देखती श्रीकृष्ण घनमेघ सावडा निजात्म भावे पाहता डोळा सहज शामता आली बुबडा कृष्णकडा ठसावली जो न कळेची देव
वेद विवंचताम योगी यांच्या नये ध्याता. त्या प्रत्यक्ष देखुनी कृष्णा भाग्यगणा अपूर्व. ऐसा देखुन या श्रीहरी देवसुमनांच्या शतधारी. बहुवरुषले हे पयंबरी राहुनी परिवानी. मांदार परिजात संतान कल्पद्रुम हरिचंदन. ऐशिया वृक्षांची सुमने जाण कृष्णावरी संपूर्ण वरुषले. श्रीकृष्णाची चौकडा दिव्य सुमनांचा झाला सडा. समस्त देवी सन्मुख पाढाम केला पैगाळा जय जयकारू. सार्थपद बंधरचना नाना गद्य पद्य विवंचना. स्तू आदरिले यदुनंदना अमरसेना मिळवणे. विवेकयुक्त प्राणधारणा मनसा वाचा कर्मना. नमस्कारू तुझ्या चरणा सच्चित घना श्रीकृष्णा. इंद्रिय उपरमा लागी जाना सांडुनी विषया वसना. दश इंद्रिय लागोनी चरणा नमन श्रीकृष्णा निज भावे. विषय होनिया उदास सांडुनिया संसाराची आस. चरण चिंतित सीतापस कर्मपाश शेदावया. असे मुक्तीची या वासना मुमुक्षी चित्ती चारणा. त्यांची अर्धक्षण येई ध्याना दृढ भावना करीताही. ते प्रत्यक्ष तुझे चरण आम्हासी झाले ती दरुशन. देवा आपुल्या भाग्य आपण अस्तित्वन करिता ती. देखुनिया सगुण स्वरूपाशी एवढी श्लाघ्यता नाही मनती. जे आले आकाराशी ते निश्चय सीमा एक. तैसे आम तुम्ही शरीरधारी तैसाचा मीही एकू शरीरी. त्या माझी निदर्शने करीत तुम्ही कैशा परी तराल. ऐसे न म्हणावे ती अनंता तू मायेचा नियंता. हेही कळले असे तत्वता समूळ कथा परी असे. झोप लागल्या झोपन दिसे जागे जाहल्या दिसतही नाही दिसतशी नसे नाही. तैसी माया अर्थक्य देही न पडे ठाई सुरनरा. मुळीच तुझी अर्थक्य माया तिसी गुण शोभू जाला साया. ते ब्रह्मादिकान ऐसी आया देवराया श्रीकृष्ण तू धरोनी देवी मायासी. ब्रह्मदिकांची सृजिसी प्रति पाडोनी संसारीसी. तू त्या कर्मासी अलिप्त स्वप्नी स्वय सृष्टी सुजिली प्रति पाडू संसारिली. ते क्रिया कर्त्यासी नाही लागली तेवी सृष्टी केली त्वा अलिप्ते. मृगजळाशी भरणी सूर्य करी निज किरणी. शोषुनी ते अस्तमाने अलिप्तपणे तै साधू. सकमूढ धर्माचा वाढी मोडे अधर्माची शिग चढे. तैतुज जम अवतार धरणे घडे. आमोश साकडे भिडावया करुणी धर्म अधर्माचा गातू. धर्म पाविशी यथास्तू. देवांसी निजपदी स्थापितू. कर्मा तू श्रीकृष्ण तुझ अखंड दंडायमान. आत्मसुखाचे अनुसंधान ते आम्हासी नाही अर्धक्षण. दिनवन या लागी जासी आत्मसुख निरंतर. देहाधारी परी अवतार त्याची चरण पवित्र कर. गंगासागर आदी तीर्थाशी तो जरी वर्ते गुन्हा तू तरी तो जाणावा गुणाती तू. त्याचा चरण रेणू करी पखा तू. त्रैलोक्यातुनी महापापा ऐशी तुझ्या दासांची कथा. त्या तुझे चरणा बंधू माता. असो चरणाची हे कथा कीर्ती एकता निज लागू. चरण देखी ते भाग्याचे त्याचे महिमान वर्ण वाचे. पवित्रपण तुझे कीर्तीचे परिससाचे स्वामी. अग्निशिखा समसमाने इंधन गालिता वाघे अग्नी. आशा वाढे देह भमानी. श्रवण कीर्तन त्यागावी. कृष्णस्तवने स्तविता तरे. श्रवणाद्वारे एकता उद्धारे. या लागी स्तव तुझी निर्धारे. स्तवनद्वारे तारगू. एव तुझे कीर्तनाचे श्रवण तेची परम शुद्धीचे कारण. यावे गडायचे साधन ते कवन जाण प्रयास. एके या सुरवरिष्ठा तुझी या श्रवणाची उत्कंठा. अंतरी पापाचा मडकटा धुवोनी चोखटा करी वृत्ती. तुझ्या श्रवणाची होऊनी उदास. तपे तापता तापस. नाना साधने कर्कश जाहल्या निरसमती त्यांच्या. मंत्रविद्या ग्रहण विकड उच्चारिता वर्ण. शुद्धी नवे परिदारुण. पातक पूर्ण अंगी वाजे करिता शास्त्र श्रवण. चौगुणा गर्भ चढे पूर्ण. तो ज्ञातेपणाचा अभिमान न निघे जाण चतुर्मुखा. करिता वेदाध्ययन विस्तर गेली या उच्चारण. शुद्धी नवेची परिमरण अवश्य जाण. वृत्रासुरा येसे दान देता नृग बहुवस रूपे. जाहला कृकलास प्राप्ती दुरी परिनाश. असमहास रोकडा तप करिता ऋष्यशृंगासी. तो वश जाहला विषांसी. श्रद्धा शवनासी ऐसी शुद्धी अनेकासी पैनही. कर्म करावे यथा निगुण तव त्या कर्माची गहन गती. प्राचीन बर्ह्याची कर्मस्थिती. नारदोक्ती सांडविली कर्मी. आचमन करावे तेथ माश मात्र जड घ्यावे. न्यूनाधिकत्वासवे दोष पावे. सुरापास सम
एव दृष्ट हृदय जासी तपाधिक साधने त्यासी शुद्धी नवे ऋषिकेशी श्रवण कीर्तिसी नायकता श्रवणे परीक्षितीशी तारला श्रवणे कौश उद्धरिला मकरोदरी श्रवण पावला सिद्धी झाला मत्स्येंद्र तुझे श्रवणी दोपरी एकचित्त ते शुद्ध करी दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी दोहपरी उद्धारू प्रत्यक्ष पाहता वारणाशी श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी मुक्ती क्षेत्र झाले काशी श्रवणे जीवासी उद्धारू तू आप्त सकड काम निष्कामाची निज धाम ऐशिया तुझ करणे कर्म भक्त भ्रम देखावया नाना चरित्रांशी करणी करिता झालाशी चक्रपाणी मोक्ष मार्गाची निज श्रेणी दिधली रचुनी जनाशी चित्तशुद्धीशी कारण प्रेमयुक्त कीर्ती श्रवण एतर सत्रासी प्रमाण अकारण साधने अपेक्षा जे साधन साधिले तेथे अपेक्षेनीची फुल लकेले निरपेक्षांचे हृदय भले वेगी केले परमार्थी हृदयाची सखोला आळा धर्म बीजे अंकुरला श्रद्धेचा वेग उगवला कोंभ निघाला तरी तू सचिर वन जडे ऋतली वैराग्य दृढमुळे वेगी केली निजबडे श्रद्धा मेळे चिताकाशी ते चिताकाशाची चंद्रमा स्वयंप्रकाश तू परोषोत्तमा साधक क्षीणती मेघश्यामा तुझी प्रतिमा पाहावया त्या तुझे श्रीचरण प्रत्यक्ष झाले दर्शन घालून या लोटांगण चरण स्तवन करिता ती आमोच्या शुभाम भाषयाचे घातू करिता चरण धूमकेतू तुझ्या जी विख्यातू त्रौलोक्या तू श्रीकृष्ण पाप इंधनाचा मेळू ते थम तुझा चरण वड वाळू लागता तो अति ते जाडू तिळे तू जाळी तू ऐशा पापियांची कापविता प्रेम मडांटे अभयता तुझ्या चरणची अहंता हृदय सर्वता वाहता ती तेची हृदय जी कैसे ओढले भक्ती प्रेम रसे तेथ तुझे चरण सावकाशे अतिउल्लासे वाहतात ती करिता चरणाचे ध्यान जे विसरले भुकदान त्यासी धावया अभयदान चरण ध्वजू जान पै तुझा तोची चरण सात्वती पावावया समविभूती पूजिला जी श्रीपती चतुर्मूर्ती ह्युर रूपे वासुदेव शंकरक्षण अनिरुद्ध आणि पद्मून धूम याची चतुर्विवजान पूजास्थान भक्तांचे भिन्न भिन्न चारी व्यक्ती चौगु रूपी एकमूर्ती ऐसे जाणून पूजिते भक्ती ह्युरस्थिती नाव त्या सात्वत मणिपती ते भक्त भगवत पद ऐश्वर्यात ते वांछित च भक्ती पूजात की जे चतुर्मूर्ती आत्मवंती सज्ञाती त्रिशवन त्रिकाड पूजा करिता विकड भोजाने जेतीला कडी काळ जन्म मूळ छेदावया आणि काही भजन भक्त तुझे करिताई भजन यज्ञद्वार होम हवन विधी विधान वेदाक्त दीक्षा ग्रहणी अतिसादर यज्ञद्वारा भजन तत्पर क्रियेपासून नेमिले कर हस्त व्यापार न करीती तेथ वेदत्रयीची विधान काळा बाह्य त्रिगुणांची त्रिमेखडा आत यज्ञ पुरुषी आव्हानीला चैतन्य ते जाळा सर्वात्मा तेथ ओंकार व षटकार लक्षोन्नक्त मंत्र उच्चार द्रव्य अर्पिती अपार अपवित्र अवधाने आणि एक योगयुक्त योगधारणा तू ते भजत प्राणापानांची समता देत आसनस्थ होऊन प्रजासनी दृढबंध भेदो निषड चक्रांचे भेद कुंडलिनीचा स्कंद अति सुबद्ध पाठ थापटीला ते खवडली महाशक्ती वेगे चाललेली उद्वगती पवन पाशुनी ग्रासे ते योगस्थिती गगनाते शोषुनी सहस्र दडाचे पाठ आटपीठ आणि गोल्हाट क्रमोनिया श्रीहाट आली अति उद्भट ब्रह्मस्थान तेथ परमानंदाचा भोग शिवशक्तीचा संयोग यापरी अभ्यासोन योग हा जन्म भजन मार्ग योगाचा तुझी जाणावया माया एक भजू लागले तुझी हा पाया सर्वदा अतर्केत तुझी माया देवराया श्रीकृष्ण माया न लक्षेची लक्षिता तोची या मोह जाहला चिता मग ते सिद्धी लागी तत्वदा चरण भगवता तू पूजिती आणि काही एक पक्ष तुझ भजावया मोक्ष झाले गा अति दक्ष अध्यात्म पक्ष निज योगे मायेचा नाशू करावया जिज्ञासू निजात्म बोध सावकाशू अतिउल्लासू पूजेचा विवेकाची भावना नित्याची वंचना करून आणि तास अनुसंधाना सर्वत्र जाण तुझी तू जे अनित्यापणे वाढिले माईक तत्व मिथ्या झाले मग चिन्मात्र की उरले
निर्वाडिले निजरूप एव पाहताच उकडे तुझी स्वरूप जिकडे तिकडे मग पूजिती वाडे उकडे नीच सुरवाडी सर्वत्र जे जे देखिती ते जे ठाई ते तुझ वाचून आन नाही ऐसा सर्वत्र चरण पाही ठाईच्या ठाई पूजिला ऐसे सर्वत्र तू ते पूजुनी भक्त पंढी येते होती त्यांची पूजा आहे ती अपिप्रती स्वयं श्रीपती म्हणेसी राणीची रानवट वनमाळा भक्ती आणून घातली गळा रमा सांडोनी उतावेळा स्वय भाडला माळेसी भक्ती अर्पिली आवडी म्हणून तयेची अधिक गोडी शिरी जाहले तरी न काढी अर्धघटी गळांची भक्ती भावार्थी अर्पिली देव सर्वांगी धरली या लागी सुख विसरली तवटवित सर्वदा तिच्या आस्वादिता गंधू भावे भुलला मुकुंदू श्रेयशी उपजला क्रोधू सवती संबंधू मांडलीला मज नेता आदी भक्ती अर्पिली नेनो कधी ती मी तरुण सांडिली त्रिशुती ते वृद्ध खांदी पाहाव तसे देवनेने भोगाची पुनती वृद्ध मी तरुण परितशीच भुलला निर्गुण गुणागुण हानेने मज चरण सेवा एका देवळा हे सर्व काही पडली गडा मज हुनी स्नेहा आगळा केळनेला वनमाळी सर्वदा माते डालगुनी वेगी थे बैसली दोही अंगी इसी बाल तो श्रीकाळ शृंगी मज लिलागी त्यालागी मज चिलागी त्यागिल मज दिधली चरणाची सेवा इच्छा मत्सरू किती सहावा आपाद आवरिले यादवा माझी सेवा हरितली मी कुडामत माझा क्षीराबद्धीची हे रानट राणीची खांदी बैसली देवाची भक्तांची म्हणून हे भक्तीची हे बैसली खांदी कही नूरतेची त्रिशुद्धीर रमावन माळे ते वंदी द्वेषबुद्धी सांडोनी गोपाल कृष्ण भगवान की श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 6 ओवी क्रमांक 151. ऐशी भक्तांची पूजा तुझा आवडे गरुडध्वजा सुप्रणीत भावो बोजा चरणी तुझ्या अर्पिल्या तो चरण धूमकेतू तुझ्या आमुच्या पापा ते नाशू बोजा पुन्हा पुन्हा गरुडध्वजा पापा समजा निर्दळू करिता चरणांचे वर्णन न धाय देवांचे मन पुढती पुढती चरणस्तवन ध्वज लक्षण वर्णिती बली बंधनी अनंता त्रिविक्रम चरणू वाढिता सत्यलोकाही वरुता दिसे झळकता श्री चरणू वाढिला सर्वांबरी तो केतू बोलिजे कवीश्वरी पातका झळकत कवणे परी सरी निज गंगा बली बंधनी आवेश चरण उचलिला दुराश नखे भेदला आवरण कोश जळ बहुवस चालिले चरण स्पर्शे भगवंता जाहली निजना जीवनासी पवित्रता ब्रह्मा कमंडली धरिता शिवे माथा वाहिली चरणध्वजे पताका ते गंगा त्रिवाहिनी त्रिपथगा चरण शोभा श्रीरंगा नयन भृंगा उल्हासू केतू झळकलिया पाठी आसुरी सेनेसी भय उठी दैवी संपत्तीचे पोटी अत्यंत उठी आल्हादू आणिक चरणाची कथा देवासी सर्व सुखदाता तोच चरणू अधर्मवंता होय तत्वता नरके कहे तू एक तरले चरण पूजिता एक तरले चरण ध्याता चरण उपेक्षती सर्वथा अधपाता ते जाती चरण वंदिती का निंदिती ते निज पद प्रती जाती सर्वथा जे उपेक्षिती अधोगती तयासी चरण वंदिता तरली शिळा निंदिता उद्धरिले शिशुपाळा ते उपेक्षिती चरण कमळा तया खेळा रौरव ऐके स्वामिया व्यापका ऐसा तुझा चरणनिका आमुच्या सकळ पातका क्षणार्धे देखा उद्धारू जेथ पापाचा झाला उद्धारू तेथ सहजची कुंटला दुराचारू ऐसा तरावया संसारू चरण साचारू पै तुझा निज सुखांते विस्तारिता तुझा चरण मी जी उच्च अच्युता काळादी कर्माचा शास्ता आत्मा नियंता देवाचा तू काळाचा नियंता काळासी अकाळे न करावे सत्ता देवासी अधिकारी
स्थापिता देवनियंता तू कृष्णा, कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्ता कोणा न करवे अन्यथा, कर्मनियंता श्रीकृष्ण, ब्रह्मादी शरीरधारी तुझ अधीनगा श्रीहरी, जैसे नाथिले बैल नांगरी, कृषी वळू धरी स्वामित्वे, तेथ जो राहे मागे पुढे, तो झाडी जे आसुडे, तुझे आज्ञेवरी रोकडे, वर्तती गाढे कळी काळाधिक, संसार लक्षण शेतासी, अधिकारी जुंपोनी सर्वासी, निज कर्मे क्षेत्रासी तू वाहविसी निजाज्ञा, रोवोनी अहंकाराची मेडी, महत्त्वाचे बळे झाडी, त्रिगुण दोरे बापुडी, बांधिशी कडो विकडी, जीव पशुते उदो असताचे झणत्कारे, देता निज कर्माचे फेरे, जो खांदा चुकवोनी वोसरे, तोची मरे मारिजे, हा बोल जरी आम्हासी वाया, सृष्टी कर्त्री धरती माया, मजसी संबंध नाही यया, गुरुदेवराया हे न म्हणे, मायेसी तू अधिष्ठान, या लागी तू परमकारण, तुझी मांडीवरी जाण, क्रीडास्थान प्रकृती पुरुषा, तू मायेहून अपारू, प्रकृती पुरुषाहून परू, काळाचा काळ तू दुर्धरू, सर्व संहार करता तू, आमुचा निज सुखा उत्तमा, तुझा चरण विस्तार मेघश्यामा, हेची मागो पुरुषोत्तमा, कृपा आम्हावरी कीजे, जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासोनी श्रीपती, सकळ संहारितांती तुझी निश्चिती, महाकळू शोभलिया तामसिक शक्ती, सृष्टीचा प्रळय करियंती, तेथे बीजरूपी अव्यक्ती, जीव राती सूक्ष्मत्वे, मग उत्पत्तीचे काळ वेळे, तीच बीजे विरूढती सकळे, पाल्हे जती स्थिती काळे, पुष्पक फळे सफळीत, हे गुणक्षोभाची अवस्था, तेथ मी नव्हे प्रळय करता, ऐसे म्हणसी जरी कृष्णनाथा, तरी हे कथा परियेसी, तुझा साचार जाहलिया भावो, माया महत्त्व आणि जीवो, नासोनिया दास पहा हो, निजपदी निर्वाहो भोगिती, त्या तुझ सकळ संहारिता, कोण दुर्घटता कृष्णनाथा, कारणेसी प्रळय करता, तुझी सर्वता महाकाळू, कळोने दिसी संसार स्थिती, अति सूक्ष्म काळगती, नाश करीसी अंती निज प्रकृती विकार, प्रळयासी प्रमाण मूळ, लवनिमेष घटिका पळ, अहोरात्र त्रिकाळ त्रिनावी केवळ जो म्हणिये, ऐसिये गंभीर गतीसी माया महत्त्व नाशिशी, तो तू महाकाळ होसी ऋषिकेशी श्रीकृष्णा, पुढती सृष्टीचा सृजिता तुची होशी गा अनंता, ते उत्पत्तीची अवस्था मूळ करता तुझी लाहोनी वीर्य शक्ती, होय पुरुषासी पुरुषत्व प्राप्ती, तेने अंगीकारुनी प्रकृती, केले उत्पत्ती गर्भधान, तेची ते वेळी प्रकृती महत्त्वी होय गर्भवती, पंचतत्वेसी गर्भी धरती, हिरण्यवर्ण अंडाते, ते अमोघ वीर्य प्रबळ, गर्भी विश्वाकार बाळ, धरिती जाहली वेल्हाळ, ब्रह्मांड सकळ अंडा माझी, जैसे गर्भासी उल्ब जाण, तैसे अंडासी बहिरावरण, सप्तधाने मस्त प्रमाण तू निर्माण करविता, पृथ्वी जल अनिल नभ आणि अहंकार स्थूळ, सातवे ते अतिसबळ, जाण केवळ किळ्यासूत्र, त्या गर्भासी जतनेवरी तुची आतू आणि बाहेरी, रिघलासी सूत्रधारी खांब सूत्री जैसाका, ऐसे जग जाहले दोघापासूनी, परी तिसरेने देखे कोणी, अवघी सृष्टी दोघी जणी दुमदुमुनी भरली से, वाती लावूनी पाहता तिसरे न लागेची भाता, दुसरी प्रकृती निर्धारिता, तेही सर्व धाटवाळ, ऐसा दुजे वीण ऐकला, एकलाची विश्व जाहला, अकळीत कौशल्य कळा, मल्लमर्दना श्रीकृष्णा,
एवं एकलेपणे तू करता त्या लागिले पुन लगे सर्वथा कर्म करुनी तू करता तोची कथा परियेसी चरे आणि अचरे जगमे आणि स्थावरे या जगाचा स्वामी तू निर्धारे केले खरे गत श्लोकी तेची स्वामित्व कैसे घडे हे जरी पुससी धडफुडे तरी तेही विखी रोकडे वचन गाढे अवधारी निज मायेचे नियोगे नाना विषय भोगीसी अंगे ते भोगील पण अंगी न लगे अकर्तात्म संगे अलिप्त तोची अकर्तात्मबोधू कैसा जरी म्हणशी ऋषिकेशा ते आगम निगमा अतर्क्य दशा परमपुरुषा परियेसी भोग्य भोग भोक्ता या तिनी तू प्रकाशिता जेवी घटी बिंबोनी सविता अलिप्तता स्वभावे घटजळ प्रति विवासी स्वये सविता प्रकाशूनी अलिप्त त्यासी तेवी तू भोगासी श्रीकृष्णा अथवा कर्म कार्य करता या तीही माझी निजात्मता देखे तो अभोक्ता भोगोनी तत्वता निज भोग दर्पणीच्या प्रतिबिंबासी जो प्रवर्तला भोगासी व्यभिचाराचा आळ त्यासी केवी अंगासी लागेल जगची हे अवघे जो होऊनी ठाके अंगे त्यासी बाधावे कोणे भोगे निजात्म योगिया ऐशिया बाधेची नि बळे तो विषयावरी जळीलो रे तरी विषयाचे नि विटाळे बोधू न मिळे तयाचा तो घेणे देणे करी पाहता दिसे व्यवहारी नांदताही घरीदारी त्या माझ्यारी तो नाही नेणो निबोधाची मागी भोगत्याग केला योगी तरी कापता ती सर्वांगी वासनांगी उरलीसे स्वप्नी विषय देखती जागे जाहल्या प्रायश्चित्त घेती नाही मावळली अहंकृती या लागी भीती सर्वदा ऐशियाजी विषय भेडा नाही निजबोधू तुतफुडा तैसा नव्हेसी तू निधडा दिसे रोकडा निजबोधू मी निधडा निजबोधू संपूर्ण म्हणशी देखो न शके कवण ये अर्थाचे उपलक्षण एक ते खूण स्वामिया 16 सहस्र पत्न्या धरी आणि गोकुळी नर परनारी कुब्जादी मथुरे माजारी कर्णकुमारी भोगिल्या मुंजी नवताधी भोगिला त्वा गोवळी पेंदी धरोनिया सांदी बिंदी नदो नदी असंख्य अवधी भोगिता नारी बोधनमुळे मैळेची श्रीहरी अंगेरी घलासी श्री क्षीरसागरी अर्जुना करी धरोनी शेषशाही नारायणा उत्कंठा तुझिया दर्शना तेणे उपाओ केला जाणा हरुनी ब्राह्मणाची बाळे जेवी आपुले स्वरूपाणी पहाव्या की जे दर्पण तेवी पहावया कृष्णार्जुन स्वय नारायण अपत्ये आणि तू अवतार नर नारायण तुझे घ्यावया दरुषण ब्राह्मण पत्ते जाण म्या आपण आणली ऐसे नारायणाचे बोल सप्रेम अति सखोल आम्ही ऐकले गा सकळ तुझा बोध अकळ श्रीकृष्णा श्री ब्राह्मणाची अपत्ये जी बहुकाळ जाहली होती मृते तुवा आणोनी दिधली श्री अनंते ती देखिली समस्ते चिरते आम्ही तुझी नारायणी आस्था तेथ अमुची कवणगात कथा पार नकळे जी अच्युता गुणातीता श्रीकृष्णा मागा अवतार जाहले परियैसे चरित्र नाही केले विधी वेदा लाजविले व्यभिचारिया दिधले निजपद जे म्या भोगिले स्त्रियांसी ते तू दासीनत्वे म्हणसी तेणे बाधन पावे बोधासी ऋषिकेशी ते नघडे हाव भाव विलासेसी अंगे दाविती चपळतेसी तुझ लक्षोनी पुरुषोत्तमासी काम-बाणासी योजिती वाऊनी भ्रममंडळाचे वेढे व्यंकट कटाक्षे बाण गाढे सुरत मंत्री रोकडे केले धडपुडे सतेज ज्या बाणांचे घाईच इंद्र खोचला सहस्राठाई शिव लोळीला पाही मोहिनी व्यामोही महाबाणे
ज्या बाणाचा पिसारा लागताची पै भेदरा तापसी घेतला पुरा सोडून घरदारा पळाले ऐसे 16 सहस्र बाण अखंड तुझ चिवरी संधान करितान मेळे बोधू जाण अति विधान हे तुझे घरीच्या स्त्रिया सहस्र 16 गोकुळादी मथुरेचा अबळा तुझ विषयी करावया गोपाळा नवती सकळा समर्था त्याचे नितुज न करावे विषयी परी त्यात्वा केल्या निर्विषयी ऐसा तू त्रैलोक्याचे ठाई स्वामी पाही श्रीकृष्णा ऐसी तुझी कीर्ती ऐकता अथवा चरण तीर्थ घेता याची दे दोही तीर्थांची समर्थता पवित्रता जगासी तुझी कीर्तीचे श्रवण अंतर्मालाचे क्षालन करून या वृत्ती जाण परम पावन कीर्तने तुझी या चरणाची गंगा सकळ पातके ते भंगा ते पायवणी श्रीरंगा पवित्र जगाते करी या दोन्ही तीर्थांचे सेवन अखंड करीती साधुजन तेणे होऊन परम पावन समाधान निजवृत्ती अवतारांचे अंती ते दोन्ही तीर्थी अति विख्याती प्रकट केली तू अक्षिती तरावया श्रीपती निजदासा एक श्रवणे एक स्नाने दे दोन्ही तीर्थे परम पावने प्रकट केली जगत जीवने मिलन जने तरावया शुक म्हणे परीक्षिती या परिदेवी समस्ती स्तविला स्वानंदे श्रीपती परम भक्ती भावार्थे ऐसा करुनी स्तुती वादू संतोषिला गोविंदू देवाशी होतसे अल्लादू परम विनोदू सर्वांसी स्तुती करावयाग्रणी ब्रह्मा शिव पुढे येऊनी तीही जय जयकार करुनी लोटांगणे घातली देव राहुनी गगनी हात जोडूनी विमानी विनंती करावया लागोनी ब्रह्मा पुढे राहुनी बोलतू उतरावया दारा भारा पूर्वी प्रार्थिलासी यदुवीरा अभय द्यावया सुरवरा आम्ही श्रीधरा विनविले जैसे तुवा कार्य केले म्हणो तैसे त्याहुनी या विशेषे केली निज विन्यासे धर्मवृद्धी तू सर्वेश्वरू सर्वात्मा जे कार्य न कळेची आम्हा तेही तुवा पुरुषोत्तमा घनश्यामा संपादिले सत्यवादी साधू जे काही ज्यांचा संकल्प तुझ्या पायी धर्म स्थापिला त्यांच्या ठाई तुवा पाही यथास्थित आणि दश दिशा प्रती विस्तारली उदार कीर्ती तेणे पावन त्रिजगती होय निश्चिती श्रवणद्वारे पूर्ण पुरुषा ऋषिकेशी तू अवतारलासी यदुवंशी सीमा तुझी रूपासी बरवेपणासी न करवे तू सर्वा माझी सर्वोत्तम देखता वृत्तीसी उपरम लीला विग्रही पुरुषोत्तम मनोरम सकळिका कर्मे केली परमाद्भुते गोवर्धन धरिला नाम हस्ते मुखे प्राशुनी व्यण व्याते गोपाळांते वाचविले वृता आणिले गुरुपुत्रासी गतगर्भ भेटविले देवकीसी गोपालवसी तू जाहलासी विधात्यासी भुलविले जगाची या परमहिता लागी नाना चरित्र कथा करीती जालासी श्री अनंता कृष्णनाथा निज जनका कथा कौतुके विचित्रे नाना परीची चरित्रे परम पावन पवित्रे येणे अवतारे त्वा केली कलियुगी साधुजन या चरित्रांचे श्रवण कीर्तन करिता तरले जाण माया मोह त्रिगुणेसी अवतरल्या यदुवंशी पुरुषोत्तमा ऋषिकेशी संख्या या अवतारासी जाहली ते तुझ पाशी सांगेन मृत्युलोकी मनुष्य मर्यादा शतवर्षे जी गोविंदा अतिक्रमोनियावधा अधिक मुकुंदा 25 जाहली आता पुढे येथ काही देव कार्य उरले नाही यादव कुळ म्हणसी तेही नष्ट प्राय पाही उरलेसे उठवणी आले ही तरू का पाख उपडिल्या पाखरू तैसा यादवांचा दळभारू भूमिये भारू उरला असे
निवाणाचा फुटका डेरा काक्षयो लागल्या राजकुमारा वणवा आहाळल्या अजगरा यादव वीरा ते दशा दारुण ब्राह्मणाचा शाप नाशला वीर्य शौर्य प्रताप गळला वाढीवेचा दर्प केवळ प्रेत रूप दिसताती या लागी जी यादव राया आम्ही वांचू तुझ्या पाया घेऊ की जे स्वधा मायावया सूरवर्या श्रीकृष्णा ऐके देवकी नंदना जरी मानेल तुझी आमना तरी निधी जोजी याची क्षणा सुरसेना तिष्ठित सलोक लोकपाळ जे जे त्यावरी तू हा कृपे की जे आम्ही किंकर गा तुझे वचन मानिजे दासांचे ऐके जी वैकुंठनाथा तुझी थोर आम्हावस्था आदी करुणी उमाकांता आणि समस्था देवासी जो योग ज्ञाना मुकुटमणी मेघ गंभीर प्रयावाणी बाय ब्रह्मया प्रति चक्रपाणी हास्यवदनी बोलला नाद ब्रह्म मुसावले की निजनंदाचे फळ पिकले तैसे श्रीमुखे बोलो आदरिले भाग्य भेदले श्रवणाचे गौरवे म्हणे ब्रह्मदेवा संतोषिलेलो तुझिया भावा पुत्र स्नेह करुनी तेव्हा उद्यत खेवा हरी झाला आवडी म्हणे विबुधेद्रा सत्य तुझी वांगमुद्रा तुझेनी वचने ब्राह्मणेंद्रा धरा भरा उतरिले सकळ कार्य निशेख म्या संपादिले देख तरी उरले असे एक थोर अटक मज लागी हे यादव कुळ येथ वीर्य शौर्य श्री योध्यत धर्म नाशावया उद्यत अतिद्रुत निजबळे हे छेदू पाहती धर्ममुळे म्या अवतारिले असती योग बळे जेवी समुद्राते माया मर्यादे दवेळे असे राखिले नेमुनी सांडोनी ऐशियासी मज गेली आणि धामासी हे प्रवर्तील धर्मासी कोण यासी वारिल जैसा निर्मर्याद सागरू खवळल्या सर्व संहार करू त्यासी कोण शकेलावरू तैसा विचारू होईल हे अधर्म पर होतील गाढे तुम्हासी पडेल साकडे सांगो धावाल मज पुढे याचे रोकडे गाऱ्हाणे हे नाटोपती देवा ना कळती दैत्या दानवा हे अधर्म करीती जेव्हा तुम्हीच मज तेव्हा सांगो या लागी कुळनाशासी त्वरित आजीपासून सुमूर्त केला सेगा निश्चित यथोचित यादवा एके सखया प्रजापती या कुळनाशाचिया अंती तुझिया भुवनावरुनी निश्चिती निज धामा प्रती येईन ऐसी बोलिला प्रभू ऐकोनी शंभू स्वयंभू आनंदला देव कंदभू समारंभू मांडिला जय जयकारू केला सकळी परमानंदे पिटिली टाळी चरणवंदुनी वनमाळी पुष्पांजळी अर्पिल्या शुक म्हणे परीक्षिती ऐकोनी कृष्ण वंदिती सुरवर आनंदले चित्ती आल्हादे करीती अभिनंदने धाता सविता शूळपाणी मिळोनिया देवगणी कृष्णासी घातिला लोटांगणी चरणवंदुनी निघाले एव वंदुनी श्रीपती आपुल्या स्थाना प्रती निघाल्या जी दे पंक्ती पवनगती विमाने कुळनाशू करणे रोकडे ऐसे कृष्णे नेमिले धडपुडे तव द्वारकेसी एरीकडे महोत्पात गाठ उठले गगनी निघाले श्रीकेतू धूमकेतू दंडकेतू शिखे सहित शिखा केतू गगनांतू उगविले माध्यांनी वाजला घात निवासा उल्कापात होत भूते नागवी नाचत गगनात रुदती
रुक जंबूकना नगरा आत दिवसा चौबारा कुंकात नगरी भालुवा भुंकत जनकापत देखुनी नगरा आता आतू बाहेरी श्वानांची रडणी भारी मार्जर कलहो नगरी घरोघरी होतसे गाई आरडती मध्यरात्री लेकुरे खेळती झुंजारी माणसा ते झडपिती धारी घारी घुंगाती घरोघरी दिवा भीते वागीश्वरी शोभली गाडी बोली म्हणती आली यमधाडी कारे धावता तातडी आगी उडी घालू पाहता भूस्फोट भूकंप अग्निकरणी तपे आतप वारोनी सोडिला महाकंप लागे झडप खरस्पर्शे धुळोरात उधळत नगरी रज भरे डोळ्या माझारी डोळा मुघडवे नरनारी दिशाचारी धुमधुमीत ऐसे नाना परीचे उत्पात नगरी रुधिर वृष्टी होत देखोनी यादव समस्त भयचकित पैजाहले यादव मिळोनी थोर थोर वृद्ध वृद्ध करीती विचार हे चिन्हे अरिष्टकर विघ्न थोर दिसतसे अवघे आले कृष्णापाशी वृत्तांत सांगती तयासी उद्विग्न हो देखोनी यादवासी ऋषिकेशी बोलिला कृष्ण यादवासी सांगत देवी भू अंतरिक्षगत उठिले जे महोत्पात स्वर्गगत सर्वदा देखोनिया चिन्हासी मजही आठवले मानसी ब्राह्मण शाप यदुकुळासी चिन्हे त्यासी सूचके ब्राह्मणाचा शापू खरा नुलंघवे हरिहरा तुम्ही आताची विचार करा नगरा बाहेरा जणू काढा येथोनी द्वारकेची वस्ती आम्ही सांडावी समस्ती जीवे जियावयाची चाड चित्ती तरी प्रभास प्रती निघावे वेगी करा रे तातडी आजची निघा लवड सवडी सांडा घरदाराची गोडी येथ अर्धधडी न रहावे ऐका समस्त यादव श्रेष्ठ प्रभास सतीर्थ महावरिष्ठ जेथे चेनी स्नाने उडराट निस्तारला कष्ट क्षयाचे दक्षे निज कन्या चंद्रासी 27 दिदल्या त्यासी तोरतला रोहिणीसी येरा सर्वासु अपेक्षुनी दक्षे शापिले चंद्रासी क्षयरोगी लावला त्यासी तेणे येऊनी प्रभासासी स्नानादी पै केले स्थान मात्रे केवळ क्षयरोग गेला तत्काळ काळ पावला सकळ शोभे निर्मळ निज तेजे गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 6 ओवी क्रमांक 302. आम्हीही तेथ स्नानदान पितृतर्पण देवतार्चन करू ब्राह्मण पूजन जे संपन्न श्रुतिशास्त्री नाना परीची पक्वान्ने गुणाधिक्य मिष्ठान्ने तेव्हा ब्राह्मणासी भोजने नाना दाने विधानोक्त श्रद्धेचेनी नेटे पाटे पाहुनी दान पात्रे चोखटे दान द्यावे गोमटे भूमी ओलटे जेवी बीज ब्राह्मणाचे मुख ते क्षेत्र पालविये पेढी विन पवित्र ऐसे पाहुनी सुक्षेत्र दाने विचित्र पेरावी विनिततेची सेलबोल श्रद्धेचे चाडे निर्मळ क्षमदमादी बैल सबळ ते तात्काळ जुंपोनी ऐशिया ओजापरी बीज पेरिल्या क्षेत्री पिक पिकेल घुमरी पुरुषार्थचारी लगटोनी त्या पिकाचे नि सबळे पापे तरुणी पैसकळे जेवी नावेचे नि बळे समुद्र जळे तरी जेती शुक म्हणे कौरव नंदना ऐके परीक्षिती सज्ञाना कृष्णे दिधली अनुज्ञा तीर्थविधाना प्रभासा यादव उठिले गाढे रथी झुंपिले जी घोडे थेर धावती येरान पुढे चहूकडे लगबग थोर वीरांचे बोभाट गजरथांचे घडघडाट द्वारके माझी न फुटे वाट प्रयाण उद्भट प्रभासासी हडबडली देखुनी द्वारावती ऐकराया परीक्षिती उद्धवास आठवले चित्ती कृष्ण वदंती देवासी कुळनाशासी त्वरित आजीपासूनी सुमुहूर्त तोची देवे प्रस्तुत कार्यार्थ निश्चित मांडिला उद्धव कृष्णासवे सतत
कृष्णानुमते तो वर्तत सुरसंवाद निश्चित होता श्रुत तयासी असता तेथ कृष्णनाथ द्वारके माझी अतिउत्पात उठिले ते मनोगत जाण निश्चित कृष्णाचे यादवने उनी प्रभासासी अर्धक्षणे नाशिलयासी जावया निजधामासी ऋषिकेशी उद्यत म्हणाल का नेले इतुके दुरी नाशू न करीत द्वारिकापुरी तरी तो सर्वज्ञ श्रीहरी सूत्रधारी जाणता यादव देवांश निश्चिती सातवीपुरी द्वारावती तेथ निमाल्या सायुज्य मुक्ती हे जाणोनी श्रीपतीन नाशी यासी आहे पदाभिमान द्वारके माझी न घडे निधन हे जाणोनी जगज्जीवन करवी प्रयाण प्रभासासी ब्रह्मशापाचे मूळ देखा प्रभासासी निघाली ते येरिका हे कळलेसे यदुनायका तेथ सकळिका धाडिले स्वकुळ ग्रासोनी श्रीपती निघेल निज धामाप्रती हे जाणोनी उद्धव चित्ती भवतारिती कळवळला वाष्पे कंठ निरोधला नेत्री अश्रूंचा पुर लोटला स्वेदू सर्वांगी चालिला हृदयी दाटला हुंदका कृष्ण वियोग अर्धक्षण तेने निघेओ पाहे प्राण विसरला कार्य आठवण कृष्णवदन निरीक्षी वियोग प्राप्तीचे बाण प्रबळ हृदयी रुतले अतिसबळ बुद्धी धैर्येसी होती विकळ जीवी तळमळ लागली एकांत देखुनी श्रीकृष्णासी धावनी लागला पायासी मिठी घालोनी चरणेसी उक्सा भुक्सी स्फुंदत जो जगाचा नियंता त्या काळाचा कृष्ण कळिता त्याचे चरणी ठेवूनी माथा विनितता बोलतू उद्धव म्हणे यादवेंद्रा देवेंद्राच्या आई इंद्रा योगी यांच्या प्रबोधचंद्रा अकळ मुद्रा पै तुझी देवा माझी इंद्र इशू त्या इंद्राचा तू जगदीशू योगिया माझी श्रेष्ठ महेशू त्याचाही इशू तू श्रीकृष्णा तुझे जे श्रवण कीर्तन ते पुण्यासी करी पावन छेदी संसार बंधन समाधान कीर्तने संहारुनी निजकुळासी सांडोनिया या लोकासी निजधामा जाओ पाहसी ऋषिकेशी निश्चित अन्यथा विप्रशापासी करावया समर्थ होसी तेन करुणी कुळसंहारिसी निजधामासी जावया ऐसे बोलता आले रुदन न धरत चालिले स्फुंदन आसुवी पूर्ण झाले नयन धावनी चरण धरियेले माथा ठेविला चरणावरी सखा स्वामी तू श्रीहरी आम्हासी सांडुनिया दुरी कैशापरी जासील तुझ्या प्रयाणाची वार्ता ऐकताची गा अच्युता उभड साठवेना चित्ता वियोग सर्वथा न भावा जगा वेगळी मासोळी तैसा जीवू तळमळी निष्ठुर जाहलासी अंतकाळी वनमाळी मजलागी तुझ गेलिया पाठी मी दीनवदन ये सृष्टी कोणासी सांगो गोड गोष्टी श्वासू पोटी न समाये निघोनी गेलिया आत्मा प्रेतरूप उरे प्रतिमा तुवा गेलिया निजधामा तैसे आम्हा होईल तुची आम्हा जनक जननी हा दृढ विश्वास आमुचे मनी केवी जातोसी सांडोनी म्हणून लोळणी घातली तू निघालासी निजधामा कोणासी निरविले जी आम्हा या रुसलासी पुरुषोत्तमा का रुसलासी पुरुषोत्तमा बोलू निज कर्मा आपुल्या मुके बाळ सांडोनी क्षिती माता रिघो पाहे सती जे ते जेवी ये काकुळती तैसी गती उद्धवा गोडू गिळी आमिष कवळू सवेची पारधी आसोडी गळू त्या मीना ऐसा विकळू होय प्रेमळू उद्धव तुझ गेलियावरी देवा म्या कोणाची करावी सेवा का रुसलासी गा यादवा आमच्या देवा निश्चित काटवणे आडक्षिती आंधळे सांडूनी जाय सांगाती ते ग्लानी करी विनवनाती तैसी गती उद्धवा धाव धावो पाया पडे धाय मोकलोनी रडे मज सांडोनी तुझी पुढे कोणीकडे जातोसी मी नव्हे पाया वेगळा क्षण नोसंडी चरण कमळा तुझे प्रयाण जी गोपाळा अंतकाळा मज काळू तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपणा सवे हेची प्रार्थित असे जीवे भावे कृपा यादवे मज कीजे तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेने बैसवी पाठीसी सांडो नको ऋषिकेशी निजधामासी मजनेई सलगी दिधरी जन्मवरी अंतिका त्यागिसी दुरी कृपाळुवा श्रीहरी कृपा करी सर्वथा म्हणसी मी निज कुळासी काळू तो तुझ केवी होईन कृपाळू हे न म्हणे तू दीनदयाळू अतिस्नेहाळू भक्तासी तुझी कृपा भक्तावरी या लागी मी सलगी करी माते उद्धरी श्रीहरी धणे संसारी सांडिसी तुझी क्रीडा नाना खेळ प्राणी आसी परममंगळ
कर्णद्वारे वेल्हाळ निज निर्मळ सेविती. तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी, लागली कर्णपियुषी गोडी. तेथ अमृताची चवी थोडी, होय अर्ध घडी न लागता. ऐशी ऐकता तुझी कीर्ती, सवासना स्पृहा नासती. ते भक्तू तुझ न विसंबती, हृदयी वाहती सर्वदा. त्या तुझ प्रत्यक्ष श्रीकृष्णासी, मज न सहावे वियोगासी. सवे लाविली आम्हासी, सौजन्येसी स्वामित्वे. तू तव आमुचा स्वामी होसी, मज अर्धासनी बैसविसी. मज वेगळे ऋषिकेशी, निज गुजासी तुझ नाही. अचाट कार्य पडे थोर, तेव्हा मज पुससी विचार. मी सांगे जो जो मंत्र, तो साचार मानिसी. जेव्हा भोजन करू रिघसी, माझे ताट ताटेसी मांडीसी. जेविता नाना विनोद करिसी, निज शेष देसी मज लागी. ब्रह्मादिका न लगे पंक्ती लभे पंक्ती, तो मी जेवी तुझ्या पाती. शेष विभागी जी श्रीपती, केले निश्चिती त्वामज. माते धरोनिया हाती, एकला बैसवी एकांती. ब्रह्मादिकांची विनंती, तुझ प्रतिमी सांगे. कळो नेतिता कोणासी, तुवा केले रास क्रीडेसी. ते गुह्य सांगोनी मजपाशी, दोकुळासी धाडिले. सेजेचे उठवणी भीमकीसी, मज आपणाजवळ निजविशी. ते निद्रेचिया सुखासी, समाधी कायसी बापुडी. ऐशिया तुझे संगती, रात्री भोगिल्या नेणो किती. त्या मज सांडोनी श्रीपती, जाणे निश्चिती करीतोसी. वेळू न गमे चक्रपाणी, मज बोलावू धाडेसी रुक्मिणी. सारी पाटू आम्ही दोघी जणी, एकासनी खेळीजे. जेव्हा व्याहाळीले निघसी, मज आपुले रथी बैसविशी. दोघा गमन एके रथेसी, आजी उबगलासी सांधाता. जळ क्रीडा करिता जळी, करिता गोपिकांची रांडोळी. तेव्हाही मी तुझ जवळी, स्नानकाळी सर्वदा. ऐसे सांगो मी किती, तुझ वेगळा श्रीपती. नाही झालो अहोराती, केवी म्या अंती सांडावे. तू स्वामी सखा सर्वात्मा, जीवाचा जीव पुरुषोत्तमा. तुझा वियोगू मेघश्यामा, केवी आम्हा साहवेल. आमुचा जीव आणि प्राण, ते तुझे गा श्रीचरण. ते वियोग दुःख सहावया जाण, समर्थपण मज नाही. आमुचा हाची लाभू अव्यंग, जे तुझिया पायाचा संयोग. त्यांचा न सहावे वियोग, देहभंग झालिया. देह राहेल तरी राहो, अथवा जाईल तरी जावो. तुझ्या चरणाचा वियोग पहावो, न शके साहो सर्वथा. थोर दुस्तर तुझी माया, ब्रह्मादिका नये आया. मज सुगम जाली तरावया, यादवराया निजशेषे. तुझे गंधशेष आणि माळा, धरिता कपाळी आणि गळा. मी नागवे कळी काळा, दास गोपाळा पै तुझा. तुझे कासेचा पिवळा, येऊनी माझे कासे लागला. त्याची कामुम्या जिंतीला, दृढ झाला निज कासे. तुवा आपुले हृदयीचे पदक, जेव्हा मज देखिले देख. तेव्हाची माया जाहली विमुख, दासा सन्मुख न राहे. मायेसी असते मुख, तरी हो लाहती सन्मुख. ते मिथ्या गा निश्चेक, वृथा लोक भ्रमले पै. तुझे उच्छिष्ट सेविता देख, लाजोनी जाय समाधी सुख. निडारला निजात्मतोख, शेषे प्रत्यक्ष निज लाभू. ऐसा तुझेनी दास्ते सरता जाहला, तुझेनी निजशेषे चर्चिला. तुझी माया मी तरला, जिया धाकू लाविला योगिया. मिथ्या मायेच्या धाकासाठी, योगी रिघाले कपाटी. जरी सांडिली लंगोटी, तरी पोटी धाकती. आसनस्थ होऊनी जाणा, कळावया प्राणापना. मूळ बंधे आकोचना, दृढ धारणा ते करीती. अंगुले 12 जिणावया जीवारा. रात्रंदिवस शरीरा, अभ्यासद्वारा आटिती. शुधेने खादली भूक, तृषा तहान प्याली देख. जिणोनिया सुख दुःख, अति नेटके निर्धारे. सुबुद्धी धरोनिया हाती, आकळुनी इंद्रिय वृत्ती. वैराग्ये करीत ख्याती, ऊर्ध्वगती निघाले. भेदोनी मणिकर्णिका वोवरी, उसळले जी ब्रह्मरंध्री. जाओनिया ब्रह्मगिरी, निशान भेरी लाविल्या. तेथे शांतिवेनी योगे, विलसत सर्वांगे. संकल्प त्याग वेगे, झाले अंगे चिद्ब्रह्म. ऐसे योग बळे योगी, माया जिणिती अंगोअंगी. त्याहोनी अतिसुगम मार्गी, आम्हा लागी त्वा केली. भजावे तुझी निज भक्ता, ऐकावी तुझी कथा वार्ता. इतुकेनी तरलो जी सर्वथा, कृष्णनाथा निज माया. आम्हा कर्म मार्गीचिया कर्मठा, तुवा उपकारू केला मोठा. तुझ्या कथेचा श्रवण पाठा, मुक्त दारवंठा मोक्षाचा. असो मोक्षाची कथा, चाड नाही गा सर्वथा. तुझ्या भक्तासी तुझी कथा, करिता भवव्यथा न बाधीची.
तुझे अभेद भक्तीचे कोड आम्हा संसारूची गोड ठेतुनी त्रिगुणांचे तोंड भक्त प्रचंड भजताती तुझ्या चरित्राचे श्रवण आवडी करिता कीर्तन त्यांचा भवबंध छेदन बळेची जाण तू करीशी पुसोनिया संसार भावो निजपदी देसी ठावो हा श्रवण कीर्तन लाभ पहा हो आम्ही सहजे लाहो निज भक्त स्वभावे कीर्तन करिता एवढा लाभू होय तत्वता या तुझी मुखीच्या कथा गाता आपण या देता तू होशी तुझी गोकुळीची गगनपदे आवडी वर्णिती जे आनंदे त्यासी खांदी वाऊनी निजबोधे कीर्तन छंदे नाचशी तू जे केली लीला ते आवडी गाताजी गोपाळा नित्य त्या सेवका जवळा अंगे अंगवळा तू होशी तुझे वर्णिते जे हास्यवदन त्या भक्तांचे तू करिसी ध्यान त्याचे नि बोले समाधान स्त्री शूद्रा जाण तू देशी तुझे दृष्टीचे दर्शन दृश्यातीत निरीक्षण सर्वत्र देखणेपण कीर्तनी गाण जे गाती त्यांच्या पाऊला पाऊलांसी आपुले सर्वांग तू ओवाळीसी अंग टाकुनी तिष्ठसी त्यापाशी सर्वदा आपली गुह्य ज्ञानमुद्रा त्यांसी अर्पिसी तू ज्ञानी नरेंद्रा निजबोधे प्रबोधचंद्रा त्यांच्या निजभद्रा तू करीशी रास क्रीडादी नाना छंद अंग नामंग नादी प्रबंध कीर्ती अतिशय विशद भावार्थे शुद्ध जे गाती काठ कुनिया ब्रह्मयासी गोपाळ वत्से तू जाहलासी ऐसे ऐसिया विनोदासी ऋषिकेशी जे गाती त्यांची सर्वाभूता निजात्मता देशी तू आपुली सत्ता त्यांच्या बोला माझी वर्तता कृष्णनाथा तू होशी मनुष्य नाट्याचे नियोगे जे जे केले तुवा अंगे ते गाता ऐकता अनुरागे तरले वेगे निज भक्त म्याची केली जे जे आळी ते त्वा पुरविली सर्व काळी त्या मज उपेक्षुनी वनमाळी अंतकाळी का जाशी एव या परी देवकी सुत पूर्ण पूर्णांशे भगवंत विणविला श्री कृष्णनाथ निजभृत्य उद्धवे निजभृत्य म्हणणे उद्धवासी या कारणे निजकुज श्रीकृष्णे त्यासी बोलणे सर्वदा जेथ रिगमू नाही रुक्मिणीसी ठावो नाही वसुदेव देवकीसी बळीभद्रा प्रद्युम्नासी अनिरुद्धासी जेठाई ते ठाई कृष्णाप्रती उद्धव असे अहोराती या लागी पै एकांती ज्ञाते म्हणती तयासी श्रीकृष्णासी वाडे कोडे जीवा परिस जे जे आवडे ते उद्धवासी देणे घडे प्रेम गाढे भक्ताचे देता जो जरी नेघे तरी धावनी आलिंगी वेगे न देता घेवो पाया लागे भक्त पांगे पांगिला या लागी कृष्णासी प्रिय कर उद्धवची साचार याहुनी प्रेम थोर नाही सघर आनाचे या लागी प्रिय भृत्य एकांती ये बिरुदे उद्धवासी साजती तेणे निज स्वामीस विनंती निज प्रीती पै केली ऐकूनी उद्धवाचे वचन चातका लागी जेवी घन तेवी वोळाला जगज्जीवन स्वानंद घन निजबोधे चातकाची तहान किती तृप्त करुणी निववीक्षिती उद्धव उद्देशे श्रीपती त्रिजगती निवविल ऐकता उद्धवाचे बोल येता ती श्रीकृष्णासी डोल भक्त भाग्यजी सखोल जाहली बोल प्रेमाची ते वोळले भक्तभूमीसी निजबीज पेरिल ऋषिकेशी ते पीक पुरेल जगासी मुक्तरासी मुमुक्षा धेनुवत्साचे नि ओरसे घरा दुभते पुरवी जैसे तेवी उद्धवाचे नेई उद्देशे जग ऋषिकेशी निवबीजे घरी पाहुणया लागी किजती परवडी अनेगी तेथ बालके जेवी विभागी होती वेगी न मागता पक्वान सेऊ नेणती बाळे तरी माता मुखी घाली बळे तैसे जनार्दने आम्हा केले स्वये दिधले निजशेष नवल कृपा केली कैशी कृष्ण उद्धवाते उपदेशी तोची अर्थ दिधला आम्हासी देशभाषी अर्थिता एका जनार्दनू म्हणे श्रोता सावधान होणे हे मी तोंडे बोलो कवणे तिही मज करणे सावध निज भक्ते केली विनंती निज ज्ञान बोलेन भक्तपती श्रवणाची सावध पंक्ती बैसवा वृत्ती तद्बोधे येथ मुक्ताचे कोड पुरे मुमुक्षाची चाड येची विषयी कथा गोड श्रवण कवळ उघडेल उद्धवे श्रीकृष्ण विनविला नातो श्रवणी डांगोरा पिटला मुमुक्षा म्हणे चला चला कृष्ण बोळला निजबोधे मोक्ष मार्गीचे कापडी तृषिते बापुडी प्रबोध बोधाची पभे गाढी उद्धवे रोकडी घालविली भक्ती जननी माझी तेथ कडे घेऊनी होती नेत जनार्दन परमामृत जाहले प्राप्त तिचेनी
ते तुझी भक्ती तत्वता आम्हासी असावी सर्वथा. तुझ मागावी मुक्तता तव ते मूर्खता भक्तांची. साच असावी बद्धता तरी म्या मागावी मुक्तता. त्याची नाही का तत्वता मिथ्या मागता मूर्खत्व. मी तूपणे वीण सहज स्थिती तुझी असो अभेद भक्ती. हेची मागणे पुढत पुढती संताप्रती सर्वदा. उद्धवासी ज्ञानगुप्त उपदेशील कृष्णनाथ. एका जनार्दना विनवित दत्तचित्त तुम्ही दीजे. इति श्रीमद्भगवते महापुराणे एकादश स्कंधे एकाकार टीकायां देवस्तुत्य उद्धव विज्ञापन नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.